सी डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना आज लक्षतीर्थ फुटबॉल संघ आणि मोहन मलबारी फुटबॉल क्लबमध्ये झाला। या सामन्यात लक्षतीर्थ फुटबॉल संघानं 2-0 गोलनं विजय मिळवत स्पर्धेवर आपलं नाव कोरलं। विजेत्या लक्षतीर्थ आणि उपविजेत्या मलबारी संघाला श्रीमंत यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं। सी गटातून दोन्ही संघ ब गटात पोहोचल्यानं अंतिम सामन्यानंतर मैदानासह परिसरात समर्थकांचा प्रचंड जल्लोष साजरा केला गेला। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं 13 ते 31 मे दरम्यान सी डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत 74 संघांचा सहभाग होता। 19 गटात 108 लीग सामने तर बाद फेरीतील 18 असे एकूण 126 सामने झाले। सी गटातील स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी लक्षतीर्थ वसाहत आणि यादवनगर फुटबॉल क्लब यांच्यात चुरशीचा सामना झाला। त्यामध्ये लक्षतीर्थकडून सामन्याच्या 20व्या मिनिटाला अभिषेक देसाईनं गोल केला। 24व्या मिनिटाला यादवनगरकडून शकील जमादारनं गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली। पण पुढच्या 27व्या मिनिटाला लक्षतीर्थच्या सार्थक जाधवनं गोल नोंदवत या सामन्यात लक्षतीर्थ संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला। त्यामुळे लक्षतीर्थ संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला। दरम्यान स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना मोहन मलबारी फुटबॉल क्लब विरुद्ध बजापराव माने तालीम मंडळ संघात झाला। संपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानं सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला। त्यामध्ये दोन्ही संघाकडून प्रत्येकी 4 गोल झाले। त्यानंतर हा सामना सडन डेथवर खेळवण्यात आला। त्यामध्ये मोहन मलबारी संघानं 1-0 गोल फरकानं हा सामना जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। आज दुपारी लक्षतीर्थ फुटबॉल क्लब आणि मोहन मलबारी फुटबॉल क्लब संघात अंतिम सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमणं झाली। सामन्याच्या 26व्या मिनिटाला लक्षतीर्थ संघाच्या सार्थक जाधवनं गोल नोंदवला। या गोलची परतफेड करण्यासाठी मलबारी संघाकडून शाहबाज पठाण, जहीर मुल्ला, अमन शेख, मोहम्मद अल्ताफ, सद्दाम हुसेन यांनी आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 38व्या मिनिटाला लक्षतीर्थच्या विकास कुंभारनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली आणि सी डिव्हिजनमधील अंतिम सामन्यात लक्षतीर्थ संघानं विजय मिळवला। विजेत्या आणि उपविजेत्या संघाला श्रीमंत यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेनंतर दोन्ही फुटबॉल संघाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला। यावेळी राजेंद्र दळवी, नाना जाधव, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, युवराज पाटील, अमर पाटील, प्रदीप साळोखे, केएसएचे अमर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान सामन्यानंतर लक्षतीर्थ संघाच्या समर्थकांनी व्हाईट आर्मीचा जवान विनायक भाट यांच्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण केली। तसंच बघून घेण्याची भाषा केली। त्यामुळे एक प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागलं।